नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्थ आता काव्याच्या स्केच बघत बोलत असतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमचा भूतकाळ गळाला मला आता स्वतःचीच कीव येऊ लागली. तर दुसरीकडे आता काव्य मालिनीला सांगत असते की काही झालं तरी आर्किटेक्ट बोक्याला मी पुन्हा माझ्या प्रेमात पाडणारच. मला चांगलंच माहिती आहे की त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, पण मात्र ते माझ्यावर रागवलेत ना, म्हणून माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतायत. पण अजून किती दिवस ते असं वागणार आहेत? मी आता सारखी त्यांच्या समोरच फिरणार आहे. मालिनी देवाकडे प्रार्थना करू लागते की लवकर तिला आणि जीवाला त्यांचे प्रेम मिळू दे. तर दुसरीकडे आता पार्थने काव्यापासून लांब होण्यासाठी काव्याला तो घराबाहेर जायला सांगतो. काव्य आता त्याच्यासमोर फिरत असल्यामुळे आता पार्थ खूप इरिटेट होतो आणि तो काव्याला सांगतो की मी तुम्हाला इथे बोलावलं नाहीये. तर पार्थ पासून काव्याला वेगळं करण्यामध्ये आता रम्याचाही कारस्थान सुरू होतो. तर पार्थने काव्याला आता घराबाहेर जाण्यासाठी सांगितल्यामुळे काव्य ही मोठा निर्णय घेते. तोच पार्थ काव्याने खरंच घराबाहेर जाऊ नये म्हणून तिला अडवतो. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल सगळंच पाहणं रंजक आहे, पण तुम्ही मालिका पाहताय का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.